नमस्कार, मी स्वानंद जोशी. नमस्कार, मी स्वानंद जोशी. पुढल्या एपिसोड स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आणखीन एक अस्सल कोकणी पदार्थ घेऊन आलो आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती केळफुलाची भाजी. तर आज त्याच केळफुलाचे आपण वडे बघणार आहोत. थोडीशी डिफरंट रेसिपी आहे, वेगळी आहे. किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण आज आपण करणार आहोत केळफुलाचे वडे. चला आपण साहित्य बघूया. केळफुलाचे वडे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून एक 5 ते 6 तास भिजत घालून ठेवायची आपल्याला. मी इथे 1 वाटी चण्याची डाळ भिजत घालून ठेवली होती, तुम्हाला दाखवतो. ही अशी बोटाने तोडल्यावरती याचे तुकडे होत आहेत, म्हणजे ही चांगली भिजली आहे. आता आपण ही या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता ही डाळ आपल्याला पाणी न घालता वाटायची आहे. थोडंसं चमच्याने हलवून हलवून वाटायचं, म्हणजे पाणी घालायची गरज लागत नाही. आता मी ही वाटून घेतो. इथे मी चण्याची डाळ वाटून घेतली आहे. ती आता मी या मोठ्या बाउलमध्ये काढतो. पाणी न घालता वाटली आहे मी ही. आता इथे मी एक केळफूल साफ करून स्वच्छ बारीक चिरून घेतलंय. केळफूल साफ कसं करायचं हे मी केळफुलाच्या भाजीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल केळफूल साफ कसं करायचं ते. थोडीशी लॉंग प्रोसेस असते म्हणून मी आता दाखवलं नाहीये. तुम्ही बघू शकता हे केळफूल बारीक चिरून मी पाण्यात घालून ठेवलंय. आता हे काढून आपण या डाळीवरती घालूया. त्यातलं पाणी काढून टाकायचं. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय बारीक चिरून, तो पण आपण याच्यात घालूया. आता मी यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. आता इथे मी आलं, मिरची आणि लसूण असं वाटून घेतलंय, तर 1 चमचाभर मी त्याच्यात घालणार आहे. त्यानंतर मी घेतलंय लाल तिखट, ते आपण घालूया 1 चमचाभर. तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे मी घेतलाय गरम मसाला, तर 1 चमचाभर आपण तो पण घालूया. बस एवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात, आणखी काही घालायचं नाही. आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. वड्याचं मिश्रण इथे तयार झालंय छान. मी एकीकडे वडे तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय चुलीवर. आता तेल तापेस्तोवर आपण वाट बघू आणि मग वडे कसे करायचे ते दाखवतो. आता आपण तेल तापलंय का बघूया. मी यातला एक छोटासा गोळा घेऊन तेलात सोडून बघतो. आपलं तेल इथे छान तापलंय. आता आपण काय करूया, वडे करायला घेऊया. पाण्यात हात बुडवून घ्यायचा पहिले आणि यातला एक छोटासा गोळा घेऊन हातावरती छान वळून घ्यायचा. आणि नंतर याला चपटा करायचा. खूप जास्त पण याला चपटा करायचा नाही. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि आता हा वडा आपण तेलात सोडूया. आणि आता हे छान क्रिस्प होईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्यांना छान सोनेरी रंग आलाय.
त्यातलं तेल सगळं काढून घ्यायचं आणि मी हे हात आटलीत काढून घेतो. किती छान दिसतात बघा. आपले वडे इथे तयार आहेत, आपण काढून घेऊया. मंडळी, हे कमी साहित्यात होणारे केळफुलाचे वडे तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला एक पालेभाजी वापरून चटपटीत पदार्थ करायला शिकवणार आहे. कोणता? तर आज मी करणार आहे लाल माठाचे वडे. आता पालेभाज्या म्हटलं की लहान मुलंच काय, मोठ्यांना सुद्धा आपल्याला त्या फारशा खायला आवडत नाही. पण तीच पालेभाजी वापरून आज एक चटपटीत पदार्थ आपण करूया. 100% गॅरंटी देतो तुम्हाला हा नक्की आवडेल पदार्थ. आणि तुम्हालाच काय, सगळ्यांना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडेल. तर आज मी माझ्या बागेतल्या माठाचा फ्रेश माठ काढणार आहे आणि त्याचे वडे करून तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण. नमस्कार, मी स्वानंद जोशी. मंडळी, इथे मी आता माठ लावला आहे. ह्यातला माठ मी इथं काढणार आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी हा फ्रेश लाल माठ काढून घेतलाय. आता मी हा धुवून आणतो, मग आपण हा चिरून घेऊया. इथे मी हा माठ धुवून घेतलाय. आता हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे मी हा सगळा माठ चिरून घेतलाय. आता तो मी ह्या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे. इथे मी आता पाणी उकळवत ठेवलंय. ह्या पाण्याला उकळी आली छान. आता ह्यातलं एक वाटीभर पाणी मी या माठावरती घालणार आहे. आणि 1-2 मिनिटं हा माठ मी असं झाकून ठेवणार आहे. आपल्याला हा शिजवून घ्यायचा नाहीये, म्हणून मी ह्याच्यात थोडंसं गरम पाणी घालून ठेवलंय. 1-2 मिनिटात आपण बाकीचे जिन्नस घालूया. 1-2 मिनिटं इथे झाली आहेत. मी हे झाकण काढून घेतो. आता मी ह्याच्यात बाकीचे जिन्नस घालणार आहे. मी आता ह्यात घालणार आहे भाजणी. ही भाजणी कशी करायची ह्याचा रेसिपी मी तुम्हाला भाजणीच्या वड्याच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तोही व्हिडिओ बघा. ही तीच भाजणी आहे वड्याची. तर ह्यातली एक अर्धी वाटी आधी भाजणी मी ह्याच्यात घालणार आहे. त्यानंतर मी इथे घेतलाय बारीक रवा. 2 ते 3 चमचे आपण हा घालूया. त्यानंतर मी इथे घेतलंय तांदूळाचं पीठ. ते पण साधारण एक अर्धी वाटी आपण घालूया आधी.
इथे मी घेतलंय आलं, मिरची, लसूण यांचा खरडा आहे हा. तो आपण एक साधारण चमचा 1.5 चमचा घालूया. त्यानंतर मी याच्यात घालणार आहे पाव चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद. सोबतच थोडंसं लाल तिखट घालणार आहे, एक अर्धा चमचा. आणि आता आपण घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत कारण आपण याच्यात थोडं गरम पाणी घातलं आहे. आता मला आणखीन थोडी भाजणीची याच्यात आवश्यकता वाटते. जेवढं पाणी घातलं होतं त्याच्यात मुरेल इतपत आपल्याला भाजणी याच्यात घालायची आहे. तर ही जी राहिलेली अर्धी वाटी भाजणी आपण ठेवली होती ती पण मी याच्यात घालणार आहे. आता हे जे पीठ आहे ते आपण छान मळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मी ह्या पिठाचा छान गोळा मळून घेतलाय. सैलसर गोळा आहे हा खूप जास्त घट्ट गोळा नाहीये. आणि आता एक 10 मिनिटं आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून हा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे. तोवर मी तेल तापवायला ठेवतो. इथे एक 10 मिनिटं आता झालेली आहेत. आपलं तेलही एकीकडे तापायला ठेवलंय आणि मिश्रणही छान मुरलेलं आहे. वडे थापण्यासाठी मी पोलपाट घेतलाय आणि त्याच्यावरती केळीचं पान ठेवलंय. तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही पॉलिथिनही वापरू शकता. ह्याला मी तेल लावून घेणार आहे आधी, तेलाचा हात, म्हणजे वडा आपला खाली चिकटणार नाही. आता हे जे मिश्रण आपण मगाशी मळून ठेवलंय ते मी थोडंसं सारखं करून घेतलंय. त्यातला एक छोटासा गोळा आपण काढून घेऊ. त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे हातावरती छोटा, आणि तो आपण आता थापून घेणार आहोत. तेल लावायचं हाताला म्हणजे ते चिकटणार नाही. आता मी ह्याला मध्ये एक छोटंसं भोक पाडणार आहे. याने वडा सगळीकडनं सारखा शिजायला आपल्याला मदत होईल. आणि हा मी आता सोडवून आपल्या तेलात सोडणार आहे. आपला वडा इथे तयार आहे. याला छान रंग आलाय. मी काढून घेतो. असेच आपण सगळे वडे आता थापून घेऊया. असाच टाकलाय. आपले वडे आता इथे तयार आहेत. आपण ते आता सर्व करूया. आपले चटपटीत लाल माठाचे वडे इथे तयार आहेत. सोपी रेसिपी आहे, चटपटीत खूप सुंदर लागतात खायला. नक्की करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
नमस्कार, मी स्वानंद जोशी. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला एक झणझणीत पदार्थ दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल कटवडा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटवडा घरच्या घरी कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहे. चला आपण साहित्य बघूया. कटवडा करण्यासाठी सगळ्यात आधी आपण आता कटाची तयारी करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक मसाला परतून वाटून घ्यायचा आहे. तर तो आपण परतून घेऊया. त्यासाठी मी इथे एक खोलगट तवा तापत ठेवला आहे. त्याच्यात मी घालणार आहे 1-2 चमचे तेल. इथे मी घेतले 2 मध्यम आकाराचे कांदे. त्याचे असे उभे चिरून घेतले. तर हा कांदा आपण या तेलावरती घालूया. आता हा कांदा आपण छान परतून घेऊया. त्याचा रंग छान बदलला पाहिजे. तुम्ही ते बघू शकता, आपला कांदा मऊ झालाय. अजून हा झालेला नाहीये. ह्याला अजून एक 5 मिनिटं लागतील व्हायला. पण आता ह्या स्टेजला मी ह्याच्यात घालणारे ही लसूण, एक 8 ते 10 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत, त्या आपण घालूया. आणि आता हे दोन्ही छान परतून घ्यायचे आहे. आपला कांदा इथे छान परतून झालाय, तुम्ही बघू शकताय त्याचा रंग. आता हा आपण या ताटलीत काढून घेऊया. आता मी इथे घेतलंय सुकं खोबरं. साधारण 1 वाटीभर सुकं खोबरं आपल्याला घ्यायचंय. ते मी या तव्यावरती काढून घेतो. आणि आता हे पण आपण छान परतून घेऊ. ते बघू शकता, आपलं खोबरंही छान खरपूस भाजलं गेलंय. आता मी हे लगेच त्याच्यावर काढून घेतो, कारण हा लोखंडाचा तवा आहे. हा तवा खूप गरम होतो. आपलं कांदा खोबरं इथे छान भाजलं गेलंय. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. इथे मी हे मिक्सरमध्ये काढून घेतलंय. आता आपण ह्याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला फक्त वाटणात एवढंच मीठ घालायचंय. नंतर पाणी घातल्यानंतर आपण मीठ ऍडजस्ट करणार आहोत. त्यामुळे आता एकदम खूप सारं मीठ घालायचं नाही. आणि इथे माझ्याकडे मिक्स मसाला आहे. तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही घातलात तरी चालेल. तो 1 चमचाभर मसाला मी ह्याच्यात घालणार आहे. आणि आता ह्याच्यात मी घालणार आहे पाणी. अर्ध भांड पाणी घालणार आहे फक्त. जितकं शक्य असेल तितकं कमी पाणी घालून आपल्याला हे वाटायचं आहे. त्यामुळे आधी फक्त अर्ध भांड पाणी घातलं आहे मी. आणि हे एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मी याचं झाकण लावतो आणि हे वाटून घेतो. तुम्ही ते बघू शकता, मी हे वाटण छान वाटून घेतलंय. आता सगळ्यात पहिले आपण कट पूर्ण करून घेऊ आणि मग आपण वडा करूया. तर कट करण्यासाठी आधी मी इथे हे पातेलं ठेवतो तापायला. एकीकडे मी इथे पाणी उकळायला ठेवलंय. आता ह्या पातेल्यात आपण तेल घालूया. एक 4 ते 5 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचंय. कट करतोय आपण वड्यासाठी, त्यामुळे तेल थोडंसं जास्त पाहिजे. तर्री छान आली पाहिजे त्याला. आणि तेल छान तापून घेऊया. आपलं तेल इथे तापलंय. आता हा जो मसाला आपण वाटून घेतलाय तो आपण याच्यात घालूया. मी यातला सगळा मसाला याच्यात घालून घेतो.
आणि आता आपण हा मसाला छान परतून घेऊया। हे जे वाटण आपण ह्याच्यात घातलंय ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। ह्याने तेल सोडलं पाहिजे पूर्ण। एक 5 मिनिटं लागतात या प्रोसेसला। तुम्ही इथे बघू शकता या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे। जितकं कमी पाणी वापरून तुम्ही हे वाटाल तितका वेळ कमी ह्याला लागतो। तर आता आपण ह्याच्यात बाकीचे मसाले घालूया। तर मी इथे घेतलंय 1-2 चमचे लाल तिखट। हे रंगाचं लाल तिखट आहे, तिखट नाहीये जास्त, तर ते आपण घालूया। त्यानंतर इथे एक पूर्ण मोठा चमचा भरून मी घेतलाय कांदा लसूण मसाला, तो आपण घालणार आहोत। इथे माझ्याकडे आहे वऱ्हाडी मसाला, बाजारात सहज उपलब्ध होतो हा, तो घालूया आपण 1 चमचाभर। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला छान परतून झालाय आणि ह्याने तेलही सोडायला सुरुवात केली आहे। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत गरम पाणी। हे शेजारी मी गरम पाणी करायला ठेवलं होतं। कधीही आपल्याला जेव्हा तर्री हवी असते तेव्हा गरम मसाल्यामध्ये गरमच पाणी घालायचं। एक 5 ते 6 वाट्या पाणी घालूया आपण ह्याच्यात। खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं आपल्याला करायचं आहे। तुम्ही बघू शकता लगेच ह्याच्यावरती तर्री यायला सुरुवात झाली आहे। आता मगाशी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं त्याच्यातच मी थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातलं पाणी पण ह्याच्यात घालणार आहे। आणि मंद आचेवरती ह्याला आता उकळी येऊ द्यायची। चांगला उकळला पाहिजे हा। तुम्ही बघू शकता आपल्या कटाला इथे छान उकळी आली आणि तर्री पण साईडनी खूप छान आली। तुम्ही याला जेवढं छान उकळवाल तेवढी छान तर्री येईल ह्याच्यावरती। आता ह्याच्यात मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आपला कट इथे तयार आहे, हा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण वड्याची तयारी करूया। आपला कट एकीकडे तयार आहे। आता आपण वड्याचं स्टफिंग करून घेऊया। त्याच्यासाठी मी कढई तापत ठेवूया। ह्याच्यात आपण घालूया 1 चमचाभर तेल। तेल छान तापू द्यायचंय। आपलं तेल इथे तापलंय। आता आपण त्यात घालूया मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। आता मी याच्यात घालणार आहे पाव चमचा हिंग। 1 चमचा भरून मी घालणार आहे हळद। आणि इथे मी आलं मिरची आणि लसूण याचा खरडा करून घेतलाय, तो आपण घालूया। इथे मी 3 बटाटे घेतलेत उकडून कुस्करून घेतलेत, ते आपण घालूया ह्याच्यात। आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता मी ह्यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता ह्याच्यात। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। वड्याचं स्टफिंग तयार आहे। आता आपण कव्हरची तयारी करूया। कव्हर करण्यासाठी मी इथे 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलंय, बाउलमध्ये काढून घेतलंय। आता या पिठात मी घालणार आहे थोडंसं मीठ।
या कव्हरमध्ये मीठ कमी घालायचं, कारण आपण वड्यातही म्हणजे स्टफिंगमध्येही मीठ घातलं आहे आणि कटातही मीठ घातलं आहे, त्यामुळे ह्याच्यात थोडं कमी मीठ घालायचं, फक्त चवीपुरतं. आणि आता मी ह्याच्यात घालणार एक अर्धा चमचा हळद, आणि हे आता आपण छान मिक्स करून घेऊया. आता मी याच्यात पाणी घालणार आहे. खूप सारं पाणी एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं घालायचं आणि हे भिजवून घ्यायचं. ह्याच्यात गुठळी नाही होता कामा. खूप पाणी एकदम घातलं तर ह्याच्यात गुठळी तयार होईल. आपलं मिश्रण इथे तयार आहे. जितकं छान फेटून हे हलकं करता येईल तितकं करायचं. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, इतपतच हे आपल्याला ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आणि ह्याच्यापेक्षा घट्ट पण हे ठेवायचं नाही. आता एक 5 मिनिटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया. आणि हे रेस्ट होतंय तोवर आपलं स्टफिंग गार झालंय, त्याचे आपण वडे वळून घेऊया. आपलं स्टफिंग इथे गार झालंय. आता आपण वडे वळायला घेऊ. मी हाताला थोडंसं तेल लावून घेतो, म्हणजे हाताला चिकटत नाही. आणि तुम्हाला ज्या आकाराचे वडे करायचे त्या आकाराचे तुम्ही स्टफिंग गोळा घ्यायचा आहे. खूप मोठा करायचा नाही आहे हा वडा. आणि जो आपला नॉर्मल बटाटा वडा असतो त्याच्यापेक्षा हा चपटा असतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा वडा करून घेतलाय. मी हा या ताटलीत ठेवतो आणि असेच आपण सगळे वडे करून घेऊया. आपले वडे इथे तयार आहेत, वळून पीठ भिजवून तयार आहे आणि मी एकीकडे तेलही तापायला ठेवलंय. आता या पिठात मी घालणार आहे 2 चिमूट सोडा. खूप सोडा घालायचा नाही, कारण आपण याच्यात हळद घातली आहे. हळद आणि सोडा एकत्र झाल्यावर ते लाल रंगाचं होतं, त्यामुळे सोडा घालताना अगदी 2 चिमूट सोडा घालायचा आहे. आणि हे छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ह्याच्यात सोडा घालायचा नसेल तर सोड्याऐवजी तुम्ही गरम तेलही ह्याच्यात घालू शकता, त्यांनीही वडे छान होतात. आता आपण एक वडा घेऊया. तो मी ह्या पिठात टाकतो. हा ह्याच्यात छान कोट करून घ्यायचा आहे. आणि आता हा आपण तेलात सोडूया. असाच मी दुसरा वडा घेतो, तो पण आपण ह्याच्यात छान कोट करून घेऊया. आता हे वडे छान सोनेरी होईपर्यंत आपण तळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्यांना छान रंग आलाय, तयार आहे. आता मी हे ताटलीत काढून घेतो. आपले वडे इथे तयार आहेत, आपला कटही तयार आहे. आता आपण तो सर्व करूया. आता आपण हे वडे सर्व करूया. मी एक वडा ठेवतो ह्याच्यात. आपला कटही इथे छान उकळतोय. आता आपण याच्यावर घालूया थोडीशी शेव, थोडीशी चिरलेली कोथिंबीर. मंडळी, तुम्हाला आजची ही कटवड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज एक चटपटीत रेसिपी घेऊन आलो आहे. आज लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आणली आहे. आज आपण करणार आहोत मिश्र डाळींचे वडे. 5 प्रकारच्या डाळी वापरून आपण हे वडे करणार आहोत. तर चला साहित्य बघूया. या डाळींमध्ये मी चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि तुरीची डाळ अशा 5 डाळी घेतल्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतात त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही ह्याच्यात घेऊ शकता. ह्या डाळी मी सगळ्या समप्रमाणात घेतल्या आहेत, थोड्या सगळ्या अशा. तर साधारण भिजल्यानंतर हे 2 ते 2.5 वाट्या डाळ आहे. तर आता ही मी छान वाटून घेणार आहे. ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून एक 8 ते 10 तास भिजत घालून ठेवायची असते. मी ह्या काल रात्रीच भिजत घालून ठेवली होती. आता ह्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे आणि मी ती छान वाटून घेणार आहे. मी ते वाटून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. इथे मी आपल्या सगळ्या डाळी वाटून घेतल्यात छान. खूप बारीक वाटलं नाहीये, खूप जाडसरही ठेवलं नाहीये. तर आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 वाटी कांदा. इथे मी बारीक चिरून ठेवला आहे 1 वाटी कांदा, तो आपण घालूया. त्यानंतर इथे मी घेतली आहे कोथिंबीर, ती पण आपण घालणार आहोत त्याच्यातच. त्यानंतर घालायची आपल्याला हिरवी मिरची. मी बारीक चिरून ठेवली आहे हिरवी मिरची, ती आपण घालूया. तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार कमी जास्त तुम्ही हे करू शकता. त्यानंतर मी इथे घेतलंय आलं लसूण पेस्ट. ही खूप पेस्ट अशी केली नाही आहे, थोडंसं क्रश करून घेतलंय आलं लसूण. साधारण 1 चमचा ते 1.5 चमचा आहे, ते आपण घालूया ह्याच्यात. आता बेसिक मसाले आपण ह्याच्यात घालणार आहोत. इथे मी घेतलाय गरम मसाला, साधारण 1 चमचाभर गरम मसाला आहे. त्यानंतर इथे मी माझ्याकडचा साठवणीतला मसाला घेतलाय, तो पण एक साधारण चमचाभर आहे. आता मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपला रेग्युलर जो मसाला असतो त्यापैकी हळद आणि हिंग घालणार आहे. साधारण 1 अर्धा चमचा मी इथे हळद घेतली आहे आणि 1 पाव चमचा आपण हिंग घालायचं आहे. आणि आता एकदा हे आपण छान मिक्स करून घेऊया. इथे मी पॅनमध्ये आपले वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. आता हे वडे जे आहेत ते आपण तेल गरम झालं की तळून घेणार आहोत. आपलं तेल गरम झालंय का आपण चेक करूया. मी यातला थोडासा पोर्शन याच्यात सोडून बघतो. थोडं अजून गरम व्हायला हवंय तेल. आता आपण वडे तळून घेणार आहोत. तर इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलंय. आपण हात थोडासा पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे हे बॅटर आपल्या हाताला चिकटणार नाही. यातला एक छोटासा गोळा घ्यायचा, हातावरती जरासा थापायचा आणि तेलात सोडायचा. आता मंद आचेवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे. साधारण ह्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. पण हे मंद आचेवरती तळायचे, म्हणजे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. तुम्ही जर खूप मोठ्या आचेवरती तळलेत तर हे आतमध्ये शिजत नाहीत, बाहेरच फक्त ह्याचा रंग बदलतो. त्यामुळे मंद आचेवरती आपण ह्याला एक 5 ते 7 मिनिटं लागतात व्हायला. तुम्ही ते बघू शकता. आपले हे जे वडे आहेत ते छान फुगलेत
असेच व्हायला हवेत हे। आता एक 5 मिनिटं आणखीन आपण ह्याला मंद आचेवरती छान याचा रंग बदलेपर्यंत तळून घेणार आहोत। आपले वडे आता इथे झालेत, तुम्ही बघू शकता ह्याचा रंग आता छान बदलला आहे। तर आपण हे काढून घेणार आहोत। असेच आपण आता पुढचे वडे करून घेऊया। तुम्ही हे बॅटर ह्यापेक्षा घट्ट बनवून वडे थापून पण करू शकता, पण मला ह्यातली सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की आपण जेव्हा हा वडा सोडतो ना, तेव्हा तुम्ही बघू शकता ह्या वड्यावरती आपल्या बोटाचे जे ठसे उठतात ना, ते दिसायला खूप छान दिसतात। म्हणून मी थोडंसं सैल बॅटर ठेवून हे असे वडे सोडतो। तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तुम्ही बॅटर थोडंसं घट्ट ठेवून तुम्ही पानावरती किंवा पॉलिथिनवरती थापून सुद्धा हे वडे करू शकता, तसेही खूप छान होतात। तुम्ही जर माझा लाल माठाच्या वड्यांचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं आहे की कशा पद्धतीने पानावरती किंवा पॉलिथिनवरती आपण ते वडे करू शकतो। तर तसंही तुम्ही करू शकता। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो, तोही व्हिडिओ नक्की बघा। आपले वडे इथे आता तयार आहेत, मी ते काढून घेतो आणि मग आपण ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। त्याचबरोबर भरपूर लाईक्स करा, भरपूर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील। धन्यवाद।